डबल फर्टिलायझेशन. After entering one of the synergy, the pollen tube releases the two male gamete into the cytoplasm of the synergy. आपण पाहिलं होतं की आपल्याकडे 2 सिनर्जिड सेल्स आहे मायक्रोपिलर एंडला, बरोबर आहे का. तिथं फिलिफॉर्म ॲपरेटसनं कोणाला गाईड केलं, पोलन ट्यूबला गाईड केलं आणि त्याच्या गायडन्सनं एका सिनर्जिड्समध्ये कोणाची एंट्री होते, पोलन ट्यूबची एंट्री होते. पोलन ट्यूबची एंट्री झाल्याबरोबर तिथं पोलन ट्यूब जो आहे तो बस्ट होतो आणि 2 मेल गॅमेट्स त्या ठिकाणी काय होतात, रिलीज होतात सिनर्जिडच्या सायटोप्लाझममध्ये. One of the male gamete moves toward the egg cell and fuses with its nucleus, thus completing the syngamy. आता जे डबल फर्टिलायझेशन आहे तर त्या डबल फर्टिलायझेशनमधलं पहिलं जे फर्टिलायझेशन आहे त्याला सिनगॅमी म्हणायचं, ज्यामध्ये झायगोटचं फॉर्मेशन होणार. सो 2 पैकी एक मेल गॅमेट्स हा एग सेलकडे जातो जे सिनर्जिड सेलच्या बाजूला प्रेझेंट आहे. त्यासोबत तो फ्यूज होतो त्याच्या न्यूक्लियससोबत आणि त्या ठिकाणी सिनगॅमी अर्थातच फर्स्ट फर्टिलायझेशन त्या ठिकाणी कंप्लीट झालं. This results in the formation of a diploid cell, the zygote. आता एक लक्षात घ्या की मेल गॅमेट्स हा सुद्धा हेप्लॉइड आहे आणि एक सेल ही सुद्धा काय आहे, हेप्लॉइड आहे. आणि हेप्लॉइडचं फ्युजन होऊन सिनगॅमीनं जे डायप्लॉइड सेल तयार झाली त्यालाच आपण काय म्हणायचं, झायगोट म्हणायचं. The other male gamete moves toward the two polar nuclei located in the central cell and fuses with them to produce triploid primary endosperm nucleus, PEN. आता जे दुसरं मेल गॅमेट्स आहे हा सेंटर सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या 2 पोलार न्यूक्लियाकडे या ठिकाणी मूव्ह होतो. त्या 2 पोलार न्यूक्लियासोबत त्याचं फ्युजन होऊन त्या ठिकाणी ट्रायप्लॉइड टाईपची काय तयार होते, एंडोस्पर्मचं फॉर्मेशन होतं, ज्याला आपण प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा PEN म्हणतो. As this involves the fusion of 3 haploid nuclei, it is termed triple fusion. आता होतं काय की जे सेकंड फर्टिलायझेशन आपण पाहिलं, पहिलं नाही हां सिनगॅमी तर झालं, पण जे सेकंड फर्टिलायझेशन ज्यामध्ये प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं फॉर्मेशन झालं तर त्या ठिकाणी काय झालं की 3 हेप्लॉइड न्यूक्लिया एका ठिकाणी आले, 2 पोलार न्यूक्लिया आणि एक मेल गॅमेट्स. सो त्या फ्युजनला कोणतं फ्युजन म्हणायचं, ट्रिपल फ्युजन म्हणायचं. आणि प्लॉइडी काय असेल त्याची, ट्रायप्लॉइड हां एंडोस्पर्मची. Since two types of fusion, syngamy and triple fusion, takes place in an embryo cell, the phenomenon is termed double fertilization. मग आता यामध्ये 2 टाईपचे फ्युजन झाले. फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये काय झालं, सिनगॅमीचं फॉर्मेशन झालं अर्थातच झायगोट. सेकंड जर पाहिलं तर ट्रिपल फ्युजन झालं, ज्यामध्ये प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं फॉर्मेशन झालं. सो एम्ब्रायो सेकमध्ये हे 2 फिनॉमिना एकाच वेळेस घडले, म्हणून या 2 फर्टिलायझेशनला काय म्हणायचं, डबल फर्टिलायझेशन. आणि हा एक युनिक इव्हेंट आहे फ्लॉरिंग प्लांट्समधला. The central cell of triple fusions becomes the primary endosperm cell, PEC, and develops into the endosperm while the zygote develops into an embryo. मग आता प्रश्न असा आहे की प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि एंडोस्पर्म याच्यात फरक आहे का, तर पहा ट्रिपल फ्युजन झाल्याबरोबर त्याला काय म्हणलो आपण, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणलो. पुढे काय होतं की जी सेंट्रल सेल आहे ही ट्रिपल फ्युजन नंतर काय बनली, बिकम्स द प्रायमरी एंडोस्पर्म PEC बनते आणि फर्दर तिचं डेव्हलपमेंट कशामध्ये होतं, एंडोस्पर्ममध्ये होतं. आणि जे सिनगॅमी आहे, सिनगॅमीमध्ये काय तयार झाला होता, झायगोट. त्या झायगोटपासून फ्युचरमध्ये काय तयार होतो, एम्ब्रायो तयार होतो. सो अशा पद्धतीचे हे इव्हेंट्स. आता थोडंसं आपण आकृतीबद्दल बोलू. ओके, आता आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्या जी फिगर आहे त्यामध्ये आपल्याला फर्टिलाइज एम्ब्रायो दाखवलेला आहे की ज्यामध्ये फर्स्ट फर्टिलायझेशन झालेला झायगोट आणि सेकंड फर्टिलायझेशन झालेला PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दाखवलेला आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या, पुन्हा एकदा काय झालं, कॅलेझल एंड त्यांनी खालच्या बाजूला घेतलं, बरोबर आहे ना, कारण बेसल पार्टला अँटीपोडल सेल्स प्रेझेंट असतात. ओके, त्या काय जातात या ठिकाणी डिजनरेट होतात, बरोबर. त्यानंतर ज्या 2 सिनर्जिड सेल्स होत्या त्यासुद्धा काय झाल्या त्या ठिकाणी डिजनरेट, म्हणजे एकूण किती सेल झाल्या, 5 सेल्स डिजनरेट झाल्या डबल फर्टिलायझेशन नंतर. आता शिल्लक किती राहिल्या, फक्त 3, बरोबर ना. 8 सेल्ड 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड असं होतं आपल्याकडे, बरोबर ना. आता लक्षात घ्या, सेल किती होत्या, 7 सेल होते आपल्याकडे आणि न्यूक्लियस किती होते, 8 न्यूक्लियस होते. पैकी आता सेलच्या संख्येमध्ये जर पाहिलं आपण तर काय झालं बरं की 7 पैकी
5 डी जनरेट झाल्या, म्हणजे सेल किती राहिल्या फक्त आता आपल्याकडे 2 सेल राहिल्या. किती सेल राहिल्या आता फक्त 2 सेल. 2 सेलपैकी पहिली सेल कोणती राहिली आपल्याकडे? एक सेंट्रल सेल जिच्यामध्ये 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहे, आणि दुसरी कोणती सेल राहिली? एक सेल. आणि तुम्हाला माहीत आहे की एक सेल या ठिकाणी कोणासोबत काय कॅरी करते? एक सेलनं काय, आता हे इव्हेंट नंतर झाले बरं सगळं, म्हणजे हे सगळं ॲट ए टाईम आहे डबल फर्टिलायझेशनमध्ये, की एक सेल एका मेल गेमेटसोबत काय तयार करते? सिनगॅमीनं झायगोटचं फॉर्मेशन करते, आणि तोच झायगोट पुढे चलून काय तयार करतो? एम्ब्रायोचं फॉर्मेशन करतो. आणि ही जी सेंट्रल सेल आहे, तर ही सेंट्रल सेल अनादर मेल गॅमेटसोबत या ठिकाणी फ्यूज होते. आता याच्यात 2 न्यूक्लियस असल्यामुळे याला आपण ट्रिपल फ्युजन म्हणलो, आणि ट्रिपल फ्युजननं कशाचं फॉर्मेशन होतं? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, ज्याची ट्रॅपलोडी 3n आहे. बरोबर. आता पुढे जर पाहिलं आपण तर PEC दाखवलेलं आहे आपल्याला, प्रायमरी एंडोस्पर्म सेल. आता ही जी प्रायमरी एंडोस्पर्म सेल आहे, तर जी सेंट्रल सेल जिचं काय झालं त्या ठिकाणी ट्रिपल फ्युजन झालेलं आहे, तर तीच त्या ठिकाणी बनलेली आहे. ती काही वेगळी नाही आहे. तर तीच या ठिकाणी प्रायमरी एंडोस्पर्म सेल PEC बनते, आणि फर्दर डेव्हलपमेंट तिची कशामध्ये होते? एंडोस्पर्ममध्ये होते. आणि एंडोस्पर्मचं काय काम माहिती आहे का? या एम्ब्रायोचं पालन पोषण करणं. बरोबर आहे ना? हां. सो इथे फर्दर जर पाहिलं आपण तर सेकंडमध्ये आपल्याला आता उद्याचे आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टेजेस बघायच्या एम्ब्रायो डेव्हलपमेंटच्या डायकोटमधल्या, तर त्याच्या काही स्टेजेस दिलेल्या आहेत. ओके. की जसं की इथं पाहिलं तर झायगोट इथे एक सेल आहे, नंतर 2 सेल, नंतर जर पाहिलं तर ग्लोब्युलर एम्ब्रायो तयार झाला, त्यानंतर हर्ट शेप एम्ब्रायो तयार झाला, त्यानंतर मॅच्युअर एम्ब्रायोमध्ये जर पाहिलं आपण तर तिथं काही पार्ट्स आहेत, प्लिमिल असेल, कॉटिलिडॉन्स, रॅडिकल्स, जे फॉर्मेशन होतं ते सगळे इव्हेंट आपल्याला स्टडी करायचे. सध्या आपला तो पार्ट नाही आहे. इकडे डबल फर्टिलायझेशन आता आपण क्लिअरली समजून घेतलेलं आहे. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये फक्त एंडोस्पर्म बघायचं आहे, बाकीचं कंटेंट आपण नंतर बघणार आहोत. सो फायनली आपण बघू पोस्ट फर्टिलायझेशन स्ट्रक्चर्स अँड इव्हेंट्स. Following double fertilization events of endosperm embryo development, maturation of ovules into seeds and ovary into fruit are collectively termed post-fertilization events. आता डबल फर्टिलायझेशन झालं, त्यानंतर एंडोस्पर्म आणि एम्ब्रायो डेव्हलपमेंट यांचे काही इव्हेंट्स आपल्याला बघायचे आहेत. फर्दर ओव्हलचं मॅच्युरेशन झालं की ओव्हल्सपासून काय तयार होता? सीड्स. ओव्हरीच्या मॅच्युरेशनपासून काय तयार होतं? फ्रूट्स. आणि या दोन्हींना कलेक्टिवली काय म्हणतो आपण? पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये आपल्याला 3 इव्हेंट्स बघायचे आहे. पहिला आहे एंडोस्पर्मचं फॉर्मेशन, दुसरा आहे एम्ब्रायोचं फॉर्मेशन, आणि तिसरा आहे सीडचं फॉर्मेशन. आणि त्यानंतर आपण ही कन्सेप्ट पूर्ण संपणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एकच इव्हेंट पाहू 3 पैकी, तो आहे एंडोस्पर्म. Endosperm development precedes embryo development. आता एम्ब्रायो डेव्हलपमेंट सुरू झालं की लगेच एंडोस्पर्म डेव्हलपमेंटसुद्धा स्टार्ट होतं. The primary endosperm cell divides repeatedly and form a triploid endosperm tissue. आता आपण पाहिलं की जी PEC होती, प्रायमरी एंडोस्पर्म सेल्स, ही रिपीटेडली काय होते? डिवाईड होते, आणि काय तयार करते? ट्रायप्लॉइड एंडोस्पर्म टिश्यू तयार करते. पहा, सेल्स रिपीटेडली डिव्हिजन झालं, त्यामुळे त्या सेल्सपासून काय तयार झाला? एंडोस्पर्म टिश्यू तयार झाला, तो सुद्धा ट्रायप्लॉइड असेल. The cells of this tissue are filled with reserved food material and are used for the nutrition of developing embryo. आणि सांगितल्याप्रमाणे की जे एंडोस्पर्म टिश्यू आहे तर त्याचे सेल्स जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल असतं. पहा, आणि त्याचा वापर कशासाठी होतो? की जे एम्ब्रायो डेव्हलपमेंट व्हायला तर त्याचं न्यूट्रिशन म्हणून एंडोस्पर्मचा यूज होत असतो. In the most common type of endosperm development, the PEN undergoes successive nuclear division to give rise to free nuclei. This stage of endosperm development is called a pre-nuclear endosperm. आता जास्तीत जास्त जे एंडोस्पर्म डेव्हलपमेंटचे कॉमन टाईप्स आहेत ना, तर यामध्ये काय होतं की जे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे ना, तर यामध्ये सक्सेसिव्ह न्यूक्लिअर डिव्हिजन होतात, म्हणजे बरेचसे न्यूक्लिअर डिव्हिजन बॅक टू बॅक होतात.
आणि त्यामधून काय रिलीज होतात, फ्री न्यूक्लियाय रिलीज होतात. आणि ही जी एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट आहे की ज्यामध्ये फ्री न्यूक्लियाचं फॉर्मेशन व्हायलं आणि म्हणून त्या एंडोस्पर्मला काय म्हणलं, फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म म्हणलं. Subsequently, cell wall formation occurs and the endosperm becomes acellular. आणि पुढे जर पाहिलं आपण आता हे न्यूक्लियाचं फॉर्मेशन याला काय म्हणू आपण, कॅरिओकायनेसिस. त्याच्यानंतर फॉलो होतो सायटोकायनेसिस, म्हणजे त्या ठिकाणी सेल वॉलचं फॉर्मेशन घडून येतं आणि एंडोस्पर्म्स आता काय झाले, सेल्युलर बनले, कारण त्यांच्या सभोवताली आता सेल वॉलचं पण फॉर्मेशन झालं. The number of free nuclei formed before cellularization varies greatly. मग आता प्रश्न असा आहे की सेल वॉलचं फॉर्मेशन होणे याला काय म्हणायचं माहिती आहे का, सेल्युलरायझेशन. कारण आता ते एंडोस्पर्म सेल्युलर बनलं ना, एंडोस्पर्म सेल्युलर बनणे या प्रोसेसला म्हणायचं सेल्युलरायझेशन. मग आता हे सेल्युलरायझेशन होण्याच्या अगोदर जर पाहिलं तर फ्री न्यूक्लियाची संख्या खूप जास्त असते, व्हॅरीज ग्रेटली, म्हणजे खूप जास्त प्रमाणात फ्री न्यूक्लिया तयार होतात. The coconut water from tender coconut that you are familiar with is nothing but a free nuclear endosperm made up of thousands of nuclei and the surrounding white kernel is a cellular endosperm. आता आपण जेव्हा नारळाचं पाणी पितो तर नारळाचं पाणी नथिंग बट ते काय आहे, फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे. म्हणजे आपण जे नारळाचं पाणी पितोय ते सर्वच्या सर्व फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे. म्हणजे लक्षात येतं मला की फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म काय असतं, कारण तिथं काय झालं की जे बाहेरचं पांढरं कवर आहे का ते साईड सेल वॉल आहे, त्याची बाहेरचं जे पांढरं असतं त्याला काय म्हणायचं, सेल वॉल म्हणायचं. पण ते तयार होण्याच्या अगोदर त्याच्यात काय झालं, बऱ्याच वेळेस कितीतरी वेळेस काय झालं, न्यूक्लियर डिव्हिजन झालं बॅक टू बॅक आणि त्यापासून फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म तयार झालं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं कोकोनट वॉटर जे आहे इट इज नथिंग बट ते आहे फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आणि जे व्हाईट कर्नल दिसतं साईडचं तर ते आहे सेल्युलर एंडोस्पर्म. Endosperm may either be completely consumed by the developing embryo, that is pea groundnut beans, before seed maturation, or it is may precede in the mature seed, for example castor and coconut, and be used up during seed germination. आता प्रश्न असा आहे की एंडोस्पर्म हा तर एम्ब्रायोची ग्रोथ करतो, मग ते त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का नाही, म्हणजे एकदा का पहा इथं काही केसेस दाखवलेले आहे. पहा 2 केसेस कसे आहे. पहिली केस दाखवली की एंडोस्पर्म मे आयदर बी कम्प्लिटली कन्झ्युम बाय डेव्हलपिंग एम्ब्रायो, म्हणजे फळ तयार होण्याच्या अगोदरच तिथं काय झालं, त्या ठिकाणी पूर्ण एंडोस्पर्म संपला. म्हणजे काय झालं, पूर्ण एंडोस्पर्मचा काय केला गेला, एम्ब्रायोकडून कन्झ्युम्शन केलं गेलं. बरोबर आहे का, म्हणजे तो आता एंडोस्पर्म आपल्याला यूजसाठी भेटणार आहे का, नाही भेटणार. कारण काय झालं की डेव्हलपिंग एम्ब्रायोनं काय केलं, काही केसेसमध्ये एंडोस्पर्मचा टोटली वापर केला. सो एंडोस्पर्म कम्प्लिटली कन्झ्युम झाला. मग हे कोणत्या प्लांटमध्ये होतं, तर ते होतं पी प्लांट, ग्राउंड नट्स आणि बीन्समध्ये. आणि हे केव्हा होतं, बिफोर सीड मॅच्युरेशन. सीड मॅच्युरेशनच्या अगोदरच एंडोस्पर्म जे आहे तो पूर्णपणे कन्झ्युम केला गेला, यूज केला गेला, एम्ब्रायोने त्याचा पूर्णपणे वापर केला. पण ऑर इट मे परसिस्ट इन द मॅच्युअर सीड्स, पण काही प्लांट असे आहे की ज्यांच्या मॅच्युअर सीड्समध्ये तुम्हाला एंडोस्पर्म पाहायला मिळेल. जसं की आता उदाहरण पाहिलं ना आपण, कोकोनटचं पाणी हे काय आहे, एंडोस्पर्म आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जितका एंडोस्पर्म होता तो पूर्णपणे युटिलाइज केला गेला का, नाही, तो शिल्लक राहिला ना. मग हे कॅस्टर आणि कोकोनटमध्ये शक्य आहे की सीड जर्मिनेशनच्या दरम्यान त्याला आपण त्या ठिकाणी काय केलं की परसिस्ट झाला, म्हणजे त्या ठिकाणी ते मॅच्युअर सीड्समध्ये दिसून आला. Split open some seeds of castor, pea, beans, groundnut, fruit of coconut and look for the endosperm in each case. Find out whether the endosperm is present in cereals, wheat, rice and beans. मग इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एम्ब्रायोबद्दल डिस्कस करू.